नमस्कार मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कधी आणि कुठे झाला? ए. 15 ऑगस्ट 1645 तोरणा, बी. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी, सी. 6 जून 1674 रायगड, डी. 19 फेब्रुवारी 1630 रायगड. आपलं उत्तर आहे बी. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी. आपला दुसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे वडील आणि आईचे नाव काय होती? ए. बाजीराव व मस्तानी, बी. शहाजी व जिजाबाई, सी. शहाजान व मुमताज, डी. संभाजी व ताराबाई. आपलं उत्तर आहे बी. शहाजी व जिजाबाई. आपला तिसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे बालपण कुठे गेले? ए. तोरणा किल्ला, बी. रायगड किल्ला, सी. शिवनेरी किल्ला, डी. प्रतापगड किल्ला. आपलं उत्तर आहे सी. शिवनेरी किल्ला. आपला चौथा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली? ए. रायगड, बी. पन्हाळा, सी. तोरणा, डी. रोहिडा. आपलं उत्तर आहे सी. तोरणा. आपला पाचवा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? ए. संत ज्ञानेश्वर, बी. संत तुकाराम, सी. समर्थ रामदास, डी. संत एकनाथ. आपलं उत्तर आहे सी. समर्थ रामदास. आपला सहावा प्रश्न, शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला होता? ए. पन्हाळा, बी. तोरणा, सी. रायगड, डी. सिंधुदुर्ग. आपलं उत्तर आहे बी. तोरणा. आपला सातवा प्रश्न, अफजल खानाचा वध कोठे झाला? ए. प्रतापगड, बी. पन्हाळा, सी. रायगड, डी. तोरणा. आपलं उत्तर आहे ए. प्रतापगड. आपला आठवा प्रश्न, शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध कोणती युद्धनीती अवलंबली? ए. थेट आक्रमण, बी. गुरिल्ला युद्धनीती, सी. किल्ल्याची बांधण, डी. राजदूत पाठवणे. आपलं उत्तर आहे बी. गुरिल्ला युद्धनीती. आपला नववा प्रश्न, शिवाजी महाराजांनी सुरतची लूट कोणत्या वर्षी केली? ए. 1659, बी. 1681, सी. 1670, डी. 1664. आपलं उत्तर आहे डी. 1664. आपला 10वा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? ए. 1645, बी. 1666, सी. 1674, डी. 1680. आपलं उत्तर आहे सी. 1674. आपला 11वा प्रश्न, शिवाजी महाराजांचा नौदलाचा प्रमुख कोण होता? ए. कान्होजी आंग्रे, बी. तानाजी मालुसरे, सी. येसाजी कंक, डी. नेताजी पालकर. आपलं उत्तर आहे ए. कान्होजी आंग्रे. आपला 12वा प्रश्न, शिवाजी महाराजांना आग्र्यात कोणत्या मुघल बादशाहानं कैद केलं होतं? ए. औरंगजेब, बी. हुमायूँ, सी. बाबर, डी. जहांगीर. आपलं उत्तर आहे ए. औरंगजेब. आपला 13वा प्रश्न, शिवाजी महाराज आग्र्यातून कशा प्रकारे सुटले? ए. मुघल सैन्याशी लढून, बी. कपड्याच्या टोपल्या वापरून, सी. गुप्त बोगद्यातून पळून, डी. राजीनामा देऊन. आपलं उत्तर आहे बी. कपड्याच्या टोपल्या वापरून. आपला 14वा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कोणत्या समुद्रकिनारी नौदल उभारले होते? ए. ओरिसा किनारा, बी. गुजरात किनारा, सी. कोकण किनारा, डी. कच्छचा किनारा. आपलं उत्तर आहे सी. कोकण किनारा. आपला 15वा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याचा वारसदार कोण होता? ए. संभाजी महाराज, बी. शहाजी राजे, सी. शाहू महाराज,
डी. राजाराम महाराज. आपलं उत्तर आहे ए. संभाजी महाराज. आपला 16वा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी राज्यकारभार चालवला होता? ए. प्रतापगड, बी. रायगड, सी. पन्हाळा, डी. तोरणा. आपलं उत्तर आहे बी. रायगड. आपला 17वा प्रश्न, शिवाजी महाराजांनी स्थापलेले मुख्य नौदल किल्ले कोणते होते? ए. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, बी. रायगड, प्रतापगड, सी. शिवनेरी, पन्हाळा, डी. लोणावळा, माथेरान. आपलं उत्तर आहे ए. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. आपला 18वा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळ प्रमुख कोण होते? ए. येसाजी कंक, बी. तानाजी मालुसरे, सी. नेताजी पालकर, बी. बाजी पासलकर. आपलं उत्तर आहे सी. नेताजी पालकर. आपला 19वा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कोणत्या नव्या प्रशासकीय पदाची निर्मिती केली होती? ए. किल्लेदार राजगुरू, बी. पंतप्रधान सेनापती, सी. पेशवे सरसेनापती, डी. महाराज्यपाल मंत्री. आपलं उत्तर आहे सी. पेशवे सरसेनापती. आपला 20वा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कोणत्या नवीन प्रकारच्या कर प्रणालीचा अवलंब केला होता? ए. जकात आणि चौथाई कर, बी. लग्न कर आणि व्यापारी कर, सी. आयकर आणि विक्री कर, डी. भूमी कर आणि महसूल कर. आपलं उत्तर आहे ए. जकात आणि चौथाई कर. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.